Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूरच्या सोमवारच्या बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त। अहमदपूर येथील सोमवारच्या आठवडी बाजारात 28 जुलै 2025 रोजी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांना या चोरट्यांच्या कृत्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या कथित दुर्लक्षामुळेच अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आजच्या बाजारात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती। याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक ठिकाणी हातचलाखी केली। विशेषतः महिलांना लक्ष्य करण्यात आले। बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या पर्ससह रोख रक्कम लंपास झाल्याची घटना घडली, तर आणखी एका व्यक्तीचा मोबाईल फोन गर्दीतून चोरीला गेल्याचे समोर आले आहे। याशिवाय लहान मोठ्या वस्तूंच्या चोऱ्या झाल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी केल्या आहेत। गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात अशा घटना वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या वाढत्या घटनांमागे पोलिसांचे बाजारात पुरेसे लक्ष नसणे हे मुख्य कारण असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। बाजारात साध्या वेशातील पोलिसांची गस्त दिसत नाही आणि संशयित व्यक्तींवर कोणतीही नजर ठेवली जात नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। या चोरट्यामुळे बाजारात येणेही आता सुरक्षित राहिले नसल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत। पोलिसांनी या प्रकारची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। बाजारात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी आणि संशयित व्यक्तींवर नजर ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल। या वाढत्या चोरींच्या घटनांमुळे अहमदपूरच्या सोमवारच्या बाजारातील सुरक्षिततेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही नागरिक संतप्त आहेत। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। आदर्श महाराष्ट्र न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।